स्वामी समर्थ. सगळ्यांना शुभ सकाळ. गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आहे म्हणल्यावर गोडधोड तर झालंच पाहिजे. गुढीपाडवा आहे, गुढीला पण निवद दाखवायचा आहे. त्याच्यामुळे ना मी आज श्रीखंड करणार आहे. रात्री दही बांधून ठेवलं होतं आणि आता आहे ना श्रीखंड करते. चला मी दाखवते. आता हे दही बांधून घेतलं होतं मी. हे दही ना आता एका ह्या डब्यामध्ये मी सोडून घेते. आणि उद्या सण आहे म्हणून आदल्याच दिवशी नियोजन केलं होतं की पोळ्या न करता दुसरंच काहीतरी गोड करू. मग मुलं म्हणले मम्मी श्रीखंडच बनव, कारण की सकाळचं लवकर निवद दाखवावं लागतो आणि आता ऊन पण जास्त पडतंय. त्याच्यामुळे मग पोळ्या खायला सगळेजण कानगाड करतात. दिवसभर मग नुसतंच पाणी पितं. म्हणून मग रात्रीच आहे ना मी दही बांधून ठेवलं होतं. हे घरचं दही आहे. ते चांगलं आहे ना असं मऊ करून घेते. मग त्याच्यात साखर बरोबर विरघळण आणि एक मऊपणा येईल. साखर विलायची टाकून आहे ना आता मी हे दही ना एकत्र केलं आणि बघा आता किती घट्ट झालेलं आहे. रात्रभर दही बांधून ठेवलं होतं आणि आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे की जेणेकरून जेवायच्या वेळेस आहे ना गार होईल. श्रीखंड एकदम चांगलं झालं, पण कालवण करायला ना वांगण बटाटा कापत होते. वांग कापता कापता आहे ना माझं नख जे वाढलेलं होतं ते नखच मोडलं. हे मध्ये मध्ये ना अडचणच देत होतं, पण एक वाढलं होतं त्याच्यामुळे ठेवलं होतं तसंच. माझे नख आहेत ना जास्त करून वाढतात, मला नख पण वाढलेले आवडतात. पण मी अंगठ्याचंच वाढवलं होतं, दुसऱ्या बोट्यांचं आहे ना अजिबात नव्हतं वाढवलं. पण हे वांग कापताना ना चाकूतून वाचवलं मी, पण ते दाब आल्यामुळे ना दुमडलं ते. आणि आता हे कापूनच टाकावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस मी स्वयंपाक करत होते घरात त्यावेळेस सासूबाईंनी मुलांनी ना गुढी उभारली होती आणि त्यांनी पण पूजा केली त्यांची. आणि मी ज्यावेळेस निवद ठेवला त्यावेळेसच पूजा केली. आज गुढीपाडवा आहे आणि ऊनच काय पडलं नाही. आणि कालच मी शनिवार होता त्यामुळे ना वेफर किसले होते आणि आता वेफरला ऊनच नाही लागलं. वेफर ना असे चिमल्यावानी झालेले आहेत, पण बऱ्यापैकी वाळलेले आहेत. ऊन नव्हतं पडलं, पण आता याला तरी 2 दिवस ऊन द्यावं लागणार आहे. आणि ऊन नाही पडलं ना तरी त्याच्यामुळे ना ह्याचा कलर सुद्धा वेगळा झालेला आहे. थोडा लालसर आणि पिवळसर कलर आलेला आहे. वेफर तर केले आणि तेच करता ना मूग पण भिजू घातले होते. म्हटलं पापडा करता डाळ होईल. आणि ते मूग पण काय वाळलेले नाही आहेत. हे मूग आहेत वाळू घातले होते, पण याला आहेत ना ऊन नाही पडलं ना त्याच्यामुळे ना कुडमुडं कोंब पण आलेले आहेत. आणि असं काय माहिती की ऊन पडणार नाही म्हणून. हवामानाचा अंदाज सांगितलेला होता, पण 1 तारखेला पाऊस सांगितलेला आहे. आज 30 तारीख आहे. 30 तारखेपासूनच आहे ना वातावरण बदलायला लागलेलं आहे. बरं झालं कुरडयाचं भिजू नाही घातलेलं, कारण की एवढ्या 2-3 दिवस तर पाऊस सांगितलेला आहे. पाऊस येण्याची पण शक्यता आहे. हौदाव पण आहेत ना काय टाकले होते, कारण की एका खाटावर बसलेले नाही आहेत. याचा थोडासा कलर चांगला वाटतंय ना बाबू. ते खाटावरचे लईच हे झालेत, लाल आहेत, काळे पडलेत. तशी हे आहेत ना एवढे काळे नाही पडलेले, हे जरा सफेद वाटत होते. बरं झालं हे केलंय, नाही तर कुरड्या केल्या असत्या तर कुरड्या तर वाळल्या नसत्या. वरला रचका तसाच राहिला असता. सगळं एवढं मेहनत केलेली वाया गेली असती. व्हिडिओ इथंच बंद करते. सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला जर माझी जर्नी पाहायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जा. श्री स्वामी समर्थ.